हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकता इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतलेली आहे. तर कोथिंबीर आपल्याला ही छान बारीक चिरून घ्यायची आहे मैत्रिणींनो. खूप छान रेसिपी आणि टिफिनसाठी झटपट होणारी रेसिपी आहे ही. तुम्ही नक्की ट्राय करा. चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान व्हिडिओ असतात, संपूर्ण व्हिडिओ पाहत जा. मध्ये जरा पण स्किप करू नका, म्हणजे संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला समजेल. आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा मला. छान छान कमेंट करा. आवडला व्हिडिओ तर मैत्रिणींना तुमच्या शेअर करा. तर पाहू शकता कोथिंबीर मी अशी छान बारीक चिरून घेतलेली ही. त्यानंतर आपल्याला पुढे काय करायचे, इथे मी कांदे बघा मीडियम साईजचे घेतलेले आहेत. 4 कांदे घेतलेले आहेत हे. तर आपल्याला हे कांदे पण छान बारीक चिरून घ्यायचेत. लसूण घेतलाय, लसूण पण छान बारीक एकदम चिरून घ्यायचं आहे. तुम्ही ठेसून पण टाकू शकता किंवा लसणाची अशी पेस्ट करून पण टाकू शकता, पण मी इथे चिरून टाकणार आहे. ते लसूण चिरून झालेला आहे आपला. त्यानंतर आपल्याला इथे कांदे चिरून घ्यायचे आहेत बघा. छान कांदे बारीक एकदम चिरून घ्यायचेत. मोठे मोठे चिरायचे नाही मैत्रिणींनो, एकदम बारीक चिरून घ्यायचेत. अगदी 5 मिनिटात ही रेसिपी होणारी आहे मैत्रिणींनो, झटपट होणारी आहे. नक्की तुम्ही एकदा ट्राय करून बघा. पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला छान बारीक कांदे चिरून घ्यायचेत. तर अशाच पद्धतीने मी हे दोन्ही पण कांदे चिरून घेणार आहे छान बारीक. तर पाहू शकता मैत्रिणींनो, कांदे आपले दोन्ही पण चिरून झालेले आहेत हे. तर इथे एक मीडियम साईजचा टमाटा घेतलेला आहे मी, छान स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आपल्याला टमाटा पण बारीक चिरून घ्यायचा आहे बघा. तुम्ही इथे 2 पण टमाटे टाकू शकता, तुम्हाला जेवढे टाकायचे तेवढे. मी इथे एकच टमाटा टाकणार आहे. ते छान आपला बारीक टमाटा चिरून झालेला आहे, पाहू शकता तुम्ही. तर कांदा, टमाटा आणि लसूण, कोथिंबीर हे सर्व मी चिरून घेतलेले आहे. तर आपण आता गॅस पेटवून घ्यायचा आहे बघा आपल्याला. गॅस पेटून झाल्याच्या नंतर आपल्याला कढई ठेवून घ्यायची आहे मैत्रिणींनो. आणि कढई आपली गरम झाल्याच्या नंतर आपल्याला इथे 1-1.5 पळी मी तेल टाकून घेणार आहे. तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. तेल आपलं छान गरम झाल्याच्या नंतर आपल्याला इथे लसूण टाकून घ्यायचं आहे बघा. लसूण मी भरपूर लसूण घेतलेला चिरून, तो टाकून दिलाय आणि तेलावर छान लसूण आपल्याला परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. लसूण छान परतल्याच्या नंतर इथे मी मीडियम साईजचे 4 कांदे कापून घेतले होते बारीक, ते टाकून द्यायचेत आपल्याला. आणि कांदा पण आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचा आहे, पाहू शकता तुम्ही. मैत्रिणींनो, झटपट होणारी रेसिपी नक्की एकदा ट्राय करून पहा. खूप छान आहे आणि खायला पण तेवढीच टेस्टी आहे. तर कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे बघा.
कांदा आपला मऊ झाला ना, जरा छान परतला की नंतर आपल्याला इथे मी टमाटा टाकून घेणार आहे. एक मीडियम साईजचा कांदा टमाटा आपण चिरून घेतलेला तो टाकून दिलाय आणि टमाटा पण तेलावर छान परतून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने. पाहू शकता कांदा टमाटा आपला छान परतून घ्यायचा आहे आपल्याला. कांदा टमाटा छान परतल्याच्या नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये मी हळद टाकून घेणार आहे 1 चमचा. थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची पहिली आपल्याला. कोथिंबीर पण तेलावर छान परतून घ्यायची मैत्रिणींनो. पाहू शकता अशा पद्धतीने. कोथिंबीर छान परतल्याच्या नंतर इथे मीठ टाकून घ्यायचे म्हणजे कांदा कसा लवकर परतला जातो. मीठ टाकून झाल्याच्या नंतर परत कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे बघा. त्यानंतर इथे 1 चमचा मी हळद टाकून घेतलेली आहे. हळद पण तेलावर छान परतून घ्यायची. हळद परतून झाल्याच्या नंतर मैत्रिणींनो इथे मी मिरची पावडर टाकणार आहे 2 चमचे. तिखट तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता किंवा हिरव्या मिरच्या पण तुम्ही ह्याच्यामध्ये बारीक चिरून टाकू शकता. पण इथे मी मिरची पावडर टाकलेली आहे. त्यानंतर 1 चमचा धना पावडर टाकली बघा. ते हे मसाले आपल्याला छान परतून घ्यायचे. पाहू शकता अशा पद्धतीने. मैत्रिणींनो चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहता पाहता लाईक करायला बिलकुल पण टाइम लागत नाही. हे छान परतल्याच्या नंतर आपल्याला पुढे अंडी मी ह्याच्यामध्ये फोडून टाकणार आहे. इथे मी 4 अंडे मैत्रिणींनो फोडून टाकणार आहे. कारण भाजी आपल्याला थोडी करायची त्याच्यामुळे 4 अंड्याचा मी वापर केलेला इथे. तुम्हाला जर जास्त करायची असेल तर तुम्ही अंडे जास्त पण टाकू शकता आणि मसाल्यांचं प्रमाण पण वाढवू शकता. अंडी टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचे बघा अशा पद्धतीने. छान फेटून घ्यायचे बघा. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे मैत्रिणींनो. सकाळच्या टिफिनला तुम्ही आरामशीर करू शकता. बिलकुल पण टाइम लागत नाही ह्या रेसिपीला आणि खायला पण तेवढीच टेस्टी होती. तुम्ही भाकरी सोबत चपाती सोबत खाऊ शकता. अशा पद्धतीने आपल्याला छान हे मिक्स करून घ्यायचे बघा. छान आपले हे मिक्स करून झालेले आहे पाहू शकता. मैत्रिणींनो ही अंड्याची भुर्जी बनवते मी. तर मस्त ही अंड्याची आपली भुर्जी बघा तयार आहे. त्यानंतर आपल्याला मैत्रिणींनो पुढे काय करायचे
ह्याच्यावर आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची बघा, भरपूर सारी अशी कोथिंबीर टाकून घ्यायची। आपण पहिली पण तेलावर टाकली होती, त्यानंतर भुर्जी झाल्याच्या नंतर परत कोथिंबीर टाकून घ्यायची आणि हे सर्व आपल्याला एकदा परत छान मिक्स करून घ्यायचे बघा। खूप सोपी रेसिपी आहे मैत्रिणींनो आणि झटपट होणारी, नक्की ट्राय करा। तुम्हाला ही भुर्जीची अंडा भुर्जीची रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्कीच सांगा। चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। छान छान कमेंट करा। व्हिडिओ कुठून पाहताय ते पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर मैत्रिणींना तुमचे शेअर करा। तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन, तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो। पुन्हा भेटू आपण दुसऱ्या रेसिपी सोबत।